आदित्य डेरेच्या मामाच्या पुरींचे लग्न झाले, आता मामाच्या बी पोरांचे लग्न होणार आहे. मग आज काय मामाच्या पोराला पाहुणे पाहिला ते म्हणलं चला आपण जाऊ पाहुणे कस काय राहतोय तो विषय. मामाच्या घरी बी जाऊन मी सगळ्यांसंग आधी फोटो काढून घेतले. सध्या तर पोरग एवढं खुश ना बोक त्याच त्याला माहिती की त्याला किती खुशी झाली म्हणून. पाहुणे पोराला पाहायला आले म्हणलं पोराला सगळे खातिरदारी करावं लागते हो पाहुण्यांची बी. काय आता बराबरीच्या पोरांचे सगळ्यांचे लग्न उरकून जाऊ राहिले ना आम्ही अजून इकडे याच्या पत्रावळ उचल त्याच्या पत्रावळ उचलच करू राहिलोय. मामांनी सगळं व्यवस्थापनाचं काम आमच्याकडे दिलं होतं आणि त्यात बोका यांनी मलाच त्या पाहुण्यांना वाढायला सांगितलं. म्हणलं घेतो वाढून काय थोडं लागलं तर लागलं काही नशीब आपलं. आणि मी मकर सिरियस घेतलं या गोष्टीला. म्हणलंय पाहुण्यांना ना मस्त आपण ना मिरिंडा वगैरे घेऊन मस्त थंड वगैरे म्हणजे अजून चांगली गोष्ट होऊन जाईल. आधी म्हणलं आरशात चांगलं पाहून घेतो नाही तर काय नंतर कळायचं का पाहुण्यांसमोर मी बरोबर दिसतच नव्हतं म्हणून. पाहुण्यांना मस्त एक मिरिंडाची गार बॉटल घेतली. ती गोष्ट वेगळी का सांगितली ती आणायला मला मामांनीच होती म्हणून. आणि या ट्रकीनं माझी मेकअपची चांगली पद्धतशीर वाट लावली होती भो. आणि मेन म्हणजे नवरदेवापेक्षा बाकीचेच एवढे एक्साइटेड नाही. हे करते ते करते कोणालाच कोणचं काही कळणार. काम राहतं एकच पण त्याला करणार डायरेक्ट 4-5 जण. सगळ्यांनी सोबत काय ना मिरिंडाचे ग्लास भरले. नवरदेवालाच पुढे केलं आणि सगळ्यांना म्हणलं तूच कोल्ड्रिंक दे. नवरदेव मोठ्या पाहुण्यांना कोल्ड्रिंक काय देतो इकडे लहान्यांचं कोल्ड्रिंक घरातच प्यायचं सुरू झालं. आणि मी तर म्हणतो पेपरात जेवढे अवघड प्रश्न नाही विचारती त्याच्यापेक्षा जास्त नवरदेवाला विचारले. तसं पाहायला गेलं तर आपल्या कार्यक्रमाला अजून लई टाइम आहे पण तसं तुम्ही त्याला शेअर करू शकता ज्याला लई घाई झाली या गोष्टींची. काय माहिती तुम्ही जर व्हिडिओ लाईक केलं तर तुमचं लवकर उरकून झालं बसलंय. तुम्ही पण तुमच्या पार्टनरला नाही तर फ्रेंडला व्हिडिओ लवकर शेअर करून टाका.